आज आपल्याला बनवायची आहे शाही तुकडा रेसिपी। त्याच्यासाठी एकदम साधी सोपी पद्धत आहे, पण खायला खूप छान होते। हे ब्रेडचं पॅकेट आहे, साखर आहे, कस्टर्ड पावडर, ड्राय फ्रूट्स, थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या घेतल्यात गार्निशिंगसाठी, केशर आहे आणि हे फ्रेश क्रीम आहे आणि साधं दूध पण आहे दुसरं, आणि हे नुसतं दूध आहे आणि थोडी वेलची लागेल ना, मग वेलची आहे। तर सुरुवात करूया। आता हे चारी बाजूनी याच्या कडा कापून घ्यायच्या ब्रेडच्या अशा, आणि मधून त्याला हे करायचं, कट मारायची, ही अशी मधून कट मारायची, हे असे घ्यायचे। आता हे याच्यामध्ये तूप टाकलंय, गावठी तूप आहे। आता हे जरा फ्राय करून घेऊया, लालसर असे थोडे थोडे दोन्ही बाजूने फ्राय करायचे। हे बघा, हे असे फ्राय करून घ्यायचे थोडे थोडे। आता दूध गरम करूया, त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स टाकले थोडेसे आणि 4 चमचे साखर टाकूया आणि ह्याला उकळ घेऊया जरा। आता हे दूध उकळलं चांगलं, आता गॅस बंद करूया। आता ह्या दुसऱ्या पॅन मध्ये ना फ्रेश क्रीम टाकूया थोडं, आणि दूध पण थोडंसं घेऊया, आणि दूध कॉर्नफ्लॉवर आहे, ते ढवळून ढवळून घ्यायचं असं आणि मग त्याच्यामध्ये ओतायचं। आणि थोडी साखर टाकूया। थोडं साखर विरघळेपर्यंत ठेवायचं आणि मग गॅस बंद करायचा। आता हे पहिल्या याच्यामध्ये दूध टाकूया आणि मग तो एक एक ब्रेडचा थर लावत घ्यायचे। हे असे लावत घ्यायचे। त्याच्यावर पुन्हा थोडंसं दूध टाकूया। पुन्हा त्याच्यावर एक एक थर लावायचा दुसरा। आता बघ 2 थर लावून झालेत, आता ह्याच्या तिसरा थर पण लावायचा। हे दूध टाकायचं आणि मग तिसरा थर लावायचा। तिसरा थर लावूया।
आता ह्याच्यावर हे फ्रेश क्रीम वाला दूध टाकून घेऊ. कॉर्नफ्लॉवर, फ्रेश क्रीम ते टाकून घेऊया. आता गार्निशिंगसाठी थोडं केशर टाकूया. आणि गुलाबाच्या पाकळ्या आहेत. आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत थोडे. बघा झालं, शाही तुकडा रेसिपी तयार झाली आपली. हे ना खूप छान दिसते आणि खायला पण छान लागते. आता हे फ्रीज मध्ये ठेवूया आणि थंड झाली की मग खाऊया. आता आपली तयार झाली शाही तुकडा रेसिपी. आता खाऊन बघूया कशी झाली ती. बघा कशी दिसते. आदिरा स्पेशल शाही तुकडा रेसिपी. बघ कशी लागते खाऊन. जास्त घे बाबा. घ्या तुम्हाला पण. राज तुला पण घे. कशी झाली आदिरा. मस्त. तुला आवडली का बघ रे. छान झाली. छान आहे. मस्त एकदम भारी. मस्त एकदम छान. छान लागते. आईस्क्रीम सारखी टेस्ट लागते. मस्त झाली. खूप आवडली. मस्त झाली. आदिरा आणि तुला म्हणते ना.